याच्यानंतरचा आपल्याला नेक्स्ट पार्ट बघायचा, दॅट इज द 11 नंबरचा प्रॉब्लेम. तर 11 नंबरचा प्रॉब्लेम बघण्यासाठी मी इथे त्याचं गिवन दॅट टाकतो आहे. गिवन दॅट क्वेश्चन नंबर 11चं गिवन. तुम्ही वरी तोपर्यंत त्याचा क्वेश्चन नीट वाचून घ्या. सगळाच प्रॉब्लेम गिवन दॅटमध्ये दिलेला आहे. गिवन आपल्याला एक ट्रायंगल दिलेला आहे. एक ट्रायंगल ABC मध्ये पाहिजे. क्वेश्चन काय म्हणतो बा की इन अ ट्रायंगल ABC the angle BAC is equal to 90 degree, segment BL and the segment CM are the median of the triangle. बंधू पुढं प्रॉब्लेम मी वाचायच्या अगोदर सांगतोय तुम्हाला. जर मला मीडियन दिलेले आहेत आणि त्यातले त्यात मीडियन्स म्हणतोय, नॉट अ मीडियन, इट इज द मीडियन्स, म्हणजे दोन मीडियन्स तिथे दिलेले आहेत. एक BL आहे आणि एक CM आहे. ते सुद्धा एकाच ट्रायंगलच्या म्हणजे ABCच्या. तर इथे आपण म्हणू शकतो की इथं दुसरा डोकं कोणतंच न लावता इथे मी याला मीडियन दिलेलं आहे. मीडियन म्हटल्यानंतर याचाच अर्थ असा आहे की इथं कशाच तरी कोणाच तरी मिड पॉईंट येणार आहे. इतकं तर नक्की. अपोलनेस लागणार किंवा न लागणार हे कमी किंवा येणारा काळच ठरवणार. आता बऱ्याच जणांना काय वाटतं की तुम्हाला कसं कळतं की प्रॉब्लेम तुम्ही अशा पद्धतीने सॉल्व करता किंवा तशा पद्धती, तर तो इथं पार्ट नाही आहे. इथं समजून घेण्यासारखा पार्ट आहे की मीडियन म्हटल्यानंतर मिड पॉईंट तर 100 आणि तिथं 100% येणार आहे. त्याच्याबद्दल काही गॅरंटी म्हणजे त्याच्याबद्दल काही शंका नाही आहे. ओके, तर इथे अगोदर आपण ते समजून घेऊया की ABC मध्ये अँगल BAC इज इक्वल टू 90 डिग्री आहे. त्याच्यापुढे गेल्यानंतर परत तो काय म्हणतोय, त्याच्यापुढे गेल्यानंतर म्हणतोय की परत आपल्याला BL म्हणजे काय, BL आणि CM काय आहे, इज अ मीडियन आहे. मीडियन ऑफ ट्रायंगल ABC म्हणतोय. ओके, देन आपल्याला काय प्रूव्ह दॅट करायचं आहे. देन वी वॉन्ट टू प्रूव्ह दॅट द 4 टाइम, घाबरून जाऊ नका, BL प्लस CM देतोय, स्क्वेअर देतोय, ब्रॅकेट इज इक्वल टू 5 टाइम ऑफ द BCचा स्क्वेअर. आपल्याला हे प्रूव्ह दॅट करायचं आहे. मी अगोदर इथे डायग्राम पटकन ड्रॉ करून घेते. जर आलाच तर 4 मार्काचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे वेल प्रिपेअर करायचं आहे. ओके, तर इथे तेच समजून घ्यायचं आहे आपल्याला की इथे BL आणि मीडियन वगैरे दिलेली आहे. तर मीडियन दिलेली म्हटल्यानंतर इथे नक्कीच मिड पॉईंट येणार आहे, त्याच्याबद्दल कोणतीही शंका नाही आहे. डायग्राम त्याची अशा पद्धतीत असेल. तुम्ही डायग्राम तुमच्यानुसार सुद्धा काढू शकता. आता BAC म्हणतोय म्हटल्यानंतर अँगल A तर बाबा 90 आहे, त्याच्याबद्दल कोणती शंका नाही. ओके, इसको बोलेंगे B और इसको बोलेंगे C. त्यानंतर परत काय म्हणतोय की CM काय मीडियन आहे म्हटल्यानंतर हा येईल M. त्यानंतर BL परत काय म्हणतोय, BL सुद्धा काय मीडियन आहे. म्हणजे इथं या डायग्राममध्ये हा पार्ट एक पटकन एकदा समजून घ्यायचा आहे की इथे जितका BM असणार आहे, म्हणजे जितका BM असणार आहे तितकाच मला काय भेटणार आहे, MA भेटणार आहे. जितका BM तितकाच MA. कारण काय, CM काय बाबा, CM काय त्याची मीडियन आहे. ओके, जितका CL भेटणार आहे तितकाच मला LA सुद्धा भेटणार आहे, कारण की ही सुद्धा काय मीडियन आहे. काय त्याची मीडियन आहे. ओके, तर याला प्रूव्ह दॅट करायचं आहे आपल्याला. तर फार सोपा असा प्रॉब्लेम आहे, एकदम सुटसुटीत. आपण याला बघून घेऊया पटकन. सो लेट प्रूफमध्ये काय म्हणणार, कारण की याला प्रूव्ह करायचं आहे ना. तर प्रूफमध्ये काय म्हणणार, घ्या सुरुवातीचा ट्रायंगल इन अ ट्रायंगल. आता या प्रॉब्लेमची थीम अगोदर समजून घ्या. मी अगोदर सुरुवातीला एक ट्रायंगल घेणार की जितके कमी कमी 90 दिलेले तितके घेणार. सुरुवातीला BAL घेणार. मी याला PGD अप्लाय करणार. आता का नेमका कसा मी तुम्हाला पुढं सांगणारच आहे. BAL घ्या, त्याला PGD अप्लाय करा. CAM घ्या, त्याला PGD अप्लाय करा. म्हणजे की जिथे मीडियन आलेले आहेत त्याच्या आपल्याला कमीत कमी त्याला काय करायचं आहे, PGD अप्लाय करायचं आहे. ओके, तर सुरुवातीला इन ट्रायंगल BAL मध्ये अँगल BAL इज इक्वल टू 90 डिग्री. हेन्स बाय PGT पायथागोरस थेरम याला जर का अप्लाय केला तर काय भेटेल मला, इथे मला भेटेल BLचा स्क्वेअर इज इक्वल टू दॅट इज द ABचा स्क्वेअर प्लसमध्ये
ALचा स्क्वेअर काय भेटेल ALचा स्क्वेअर. चलो इसको बोलो इक्वेशन नंबर फर्स्ट. बी ALला मी PGT अप्लाय केल्यानंतर मला हे स्टेटमेंट भेटलं. ओके, मला हे स्टेटमेंट भेटून राहिलं, त्याला मी इक्वेशन फर्स्ट म्हटलं. नेक्स्ट तुम्हाला नेक्स्ट कोणता घ्यायला सांगितलं होतं मी ट्रायंगल CMA. CMAला सुद्धा मी PGT अप्लाय करणार. ऑल्सो इन अ ट्रायंगल CAM मध्ये अँगल CAM इज इक्वल टू 90 डिग्री बाय PGT नुसार त्याला परत अप्लाय केला. CMचा स्क्वेअर इज इक्वल टू मला काय भेटेल पुढे, दॅट इज द ACचा स्क्वेअर प्लसमध्ये AM चा स्क्वेअर. मला काय भेटेल इथे AM चा स्क्वेअर. चलो इसको बोलेंगे इक्वेशन नंबर सेकंड. आता जर इथं शांततेत पहा की अगोदर हेच का घेतले किंवा यालाच वगैरे, आता मी पुढची स्टेप मी तुम्हाला सांगणार की या दोघांना काय करायचं ॲड करायचं आहे. आता मलाच कसं कळतं किंवा मी म्हणजे असा काय फंडा नाही येतो मला इथून कळून राहिला पहा 2 प्रोवरून. BLचा स्क्वेअर प्लस CMचा स्क्वेअर तर काय केलेली त्यांनी त्याची ॲडिशन केलेली. आता मी काय करायला पाहिजे मग याची ॲडिशन करायला पाहिजे. 2 प्रूव्हचे प्रॉब्लेम किंवा प्रूव्ह दॅटचे प्रॉब्लेम किंवा शो दॅटचे प्रॉब्लेम मी आपण किंवा तुम्ही ते कोणी असो की तिकडे शो दॅटकडे किंवा काय दिलेलं आहे आपण त्याच्याकडे बघून त्याला प्रूव्ह दॅट करायला पाहिजेत. ओके, तो चलो इसको क्या करेंगे ऐड. तर ॲड इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड दोघांची काय करायची ॲडिशन. मी अगोदरची इकडची साईड घेऊन टाकतोय. इकडची साईड जर का घेतलीत काय भेटेल BLचा स्क्वेअर प्लसमध्ये CMचा स्क्वेअर. ओके, इज इक्वल टू अगोदर मी इकडची साईड घेणार याची ABचा स्क्वेअर प्लसमध्ये ALचा स्क्वेअर प्लसमध्ये ACचा स्क्वेअर प्लसमध्ये AMचा स्क्वेअर. चलो आगे. बट BL अँड CM इज अ मीडियन. काय बाबा आहे मीडियन. आता तुम्ही मसाले मधातच कुठून आणलं, मधात नाही आणलं, हे काय गिवन दॅट आहे. ओके, BL ही मीडियन आहे. BL ही मीडियन आहे म्हणजे याचा अर्थ CMचा काय मिड पॉईंट आहे. L इज मिड पॉईंट ऑफ C अँड M हा M इज मिड पॉईंट ऑफ AB. म्हणजे याचा अर्थ काय, याचा अर्थ असा होतो की जर मला AL काढायचं ठरवला मी हा इथलचा AL काढायचा जर ठरवला AL तर हा AL कशाचा हाफ भेटणार मला हाफ ऑफ दॅट इज द काय म्हणणार मी AC म्हणा किंवा CA म्हणा. अँड त्याच्याच पुढे गेल्यानंतर जसा मला इथं AL भेटलेला तसं इथं मला काय भेटलेलं आहे AM भेटलेलं. तर मला AM काढायचं ठरवलं मी इथं AM कशाच्या हाफ भेटणार आहे हाफ ऑफ दॅट इज द ABच्या हाफ भेटणार आहे. मग जर मी याला बोलतो इक्वेशन नंबर थर्ड. जर मी इथलची ALची व्हॅल्यू आणि AMची व्हॅल्यू मी जर का या दोन्ही इक्वेशनमध्ये किंवा याच्यात जर का टाकली तर मला काय भेटेल, मला नवीन इक्वेशन असं भेटेल BLचा स्क्वेअर प्लसमध्ये CMचा स्क्वेअर. ओके, इज इक्वल टू हा AB जसाच्या तसा ABचा स्क्वेअर प्लसमध्ये पण मला ALच्या ठिकाणी काय टाकायचं आहे हाफ अपॉन AC आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लसमध्ये हा AC जसाच्या तसा ACचा स्क्वेअर पुढचा साईन प्लस प्लस पण मला AMच्या ठिकाणी काय टाकायचं आहे हाफ इंटू AB ब्रॅकेटचा स्क्वेअर. ओके, याला पुढं जर मी सॉल्व केलं तर काय भेटेल मला ABचा स्क्वेअर मला काय भेटेल ABचा स्क्वेअर प्लसमध्ये दिस इंटू दिस म्हणजे इथे काय भेटेल ACचा स्क्वेअर अपॉनमध्ये 2चा स्क्वेअर 4. अरे बाबा 1चा तर स्क्वेअर येतच नाही ना, तो कमी आला तरी किती तो 1 येतो आणि तो इथं मल्टिप्लिकेशनमध्ये आपण घेत नाही कारण की कोणत्याही संख्येला 1ने मल्टिप्लाय केलं तर तीच संख्या भेटते. किंवा इथे आपण ACला 1ने मल्टिप्लाय केलं तर ACच भेटणार आपल्याला ACचा स्क्वेअर भेटणार प्लसमध्ये ACचा स्क्वेअर प्लसमध्ये इथे काय भेटणार ABचा स्क्वेअर अपॉनमध्ये 2चा स्क्वेअर 4. चला इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का. चलो आगे याच्या पुढे गेल्यानंतर काय भेटेल मला आता इथे बघा ना
हा ए बीचा स्क्वेअर अपॉन 4 आणि हा ए बीचा स्क्वेअर मी जवळजवळ लिहितो. काय भेटेल? ए बीचा स्क्वेअर प्लसमध्ये ए बीचा स्क्वेअर अपॉन 4. जी उरलेली टर्म ती आपण नंतर लिहून टाकूया. हा जो ए सी इथं लिहितो, ए सीचा स्क्वेअर प्लसमध्ये ए सीचा स्क्वेअर अपॉन 4. मी लाईक टर्म जवळ घेतल्या. जवळ घेतल्यानंतर याला मी काय म्हणणार की ए बीचा स्क्वेअर इंटू 4 किंवा 4 इंटू ए बीचा स्क्वेअर प्लसमध्ये ए बीचा स्क्वेअर डिवायडेड बाय 4. मी एकदा ही स्टेप रिपीट करतो. ही स्टेप कमीत कमी आपण अशा पद्धतीत सॉल्व करतोय. पहा एकदा परत समजून घ्या. इथे जर आपण एखादा फ्रॅक्शन सॉल्व करण्याचं काम केलं, मी या स्टेपबद्दल बोलून राहिलो. 2 + 2/3 असेल तर याला शॉर्टकट पद्धतीने एक तर याचा आपण डिनॉमिनेटर कॉमन करतो. हे तर मी तुम्हाला किती वेळा सांगितलेलं आहे. पण याला डायरेक्ट जर का सॉल्व करायचं असेल तर 2 × 3 करणार. 2 × 3 प्लसमध्ये 2/3. इथं प्लस आहे म्हणून इथं प्लस आहे, इथं मायनस असतं की इथे मायनस असतं. त्याच पद्धतीने काय केलं मी इथं 4 × ए बी प्लस इथं मायनस असतं, इथं मायनस आलं असतं, पण इथं प्लस आहे म्हणून इथं प्लस आहे. ओके. आणि पुढचा आपला ए बीचा स्क्वेअर आणि डिनॉमिनेटर सगळ्यांचा 4 घेऊन टाकला. ओके. तर याला पुढे जर का सॉल्व केलं तर प्लसमध्ये परत 4 × ए सीचा स्क्वेअर प्लसमध्ये ए सीचा स्क्वेअर अपॉनमध्ये 4. यालाच जर का पुढं आपण सॉल्व केलं तर काय भेटणार? 4 ए बीचा स्क्वेअर प्लसमध्ये ए बीचा स्क्वेअर प्लसमध्ये आणि डिवायडेड बाय किती? 4. पुढे चला, पुढं परत गेल्यानंतर 4 ए सीचा स्क्वेअर प्लसमध्ये ए सीचा स्क्वेअर डिवायडेड बाय 4. यालाच पुढे जर का सॉल्व केलं तर 4 ए बीचा स्क्वेअर आणि परत एक ए बीचा स्क्वेअर म्हणजे 5 ए बीचा स्क्वेअर डिवायडेड बाय 4 प्लसमध्ये हा इथं 4 ए सीचा स्क्वेअर प्लसमध्ये ए सीचा स्क्वेअर 5 ए सीचा स्क्वेअर डिवायडेड बाय 4. मग हा 5/4 आणि हा 5/4 जर आपण कॉमन घेतला, अगर हम इस 5/4 को कॉमन लेंगे तो क्या मिलेगा? सो इधर क्या बचा? ए बी का स्क्वायर प्लस में क्या बचा? ए सी का स्क्वायर बचा. और इधर बी एल का स्क्वायर प्लस में सी एम का स्क्वायर बचा. मी पलीकडच्या साईडला ही स्टेप परत एकदा त्यात लिहून घेतो. माझं पेज पूर्ण संपलेलं आहे. तुम्हाला एक काम करा, जर का लिहून घ्यायचं असेल तर व्हिडिओ एकदा पॉज करा किंवा याचा स्क्रीनशॉट एकदा पटकन काढून घ्या. ओके. चला, घेतलं आहे काढून. चलो ओके. मी ही स्टेप एकदा इकडे लिहून घेतो आहे. काय भेटली मला आत्ताची स्टेप? बी एलचा स्क्वेअर प्लसमध्ये सी एमचा स्क्वेअर इज इक्वल टू 5/4. त्यानंतर ए बीचा स्क्वेअर प्लसमध्ये ए सीचा स्क्वेअर. आता हा 4 जो आलेला आहे, हा 4 इकडं जाईल मल्टिप्लिकेशनमध्ये. 4 × बी एलचा स्क्वेअर प्लसमध्ये सी एमचा स्क्वेअर इज इक्वल टू 5 × ए बीचा स्क्वेअर प्लसमध्ये ए सीचा स्क्वेअर. ओके. आता इथे खरा घोळ येऊन राहिला. तर ए बीचा स्क्वेअर प्लस ए सीचा स्क्वेअर, तर इथे आपल्याला काय पुढे ॲड करायचं आहे? बी सी पाहिजे. इथपर्यंत तर पूर्ण येऊन गेलेलो आहे. 5 भेटलेला आहे, 4 भेटलेला आहे, ही टर्म भेटलेली, पण इथे बी सी नाही भेटून राहिला. मग आपल्याला इकडच्या साईडला काय भेटलेलं? इकडच्या साईडला इथे ए बीचा स्क्वेअर प्लस ए सीचा स्क्वेअर भेटलेला आहे. ए बीचा स्क्वेअर प्लस ए सीचा स्क्वेअर भेटलेला आहे. बरोबर आलं का लक्षात मी काय बोलून राहिलो होतो? ए बीचा स्क्वेअर प्लस ए सीचा स्क्वेअरच्या ठिकाणी काय टाकू शकतो मी? बी सीचा स्क्वेअर. त्याच्यासाठी मला काय करणं आहे? नाव फॉर ट्रायंगल ए बी सी, तुम्हाला डायग्रामवर दिसत असेल, डायग्राममध्ये पाहून घ्या आता. ओके. ए बी सीमध्ये अँगल बी ए सी इज 90. हेन्स बाय पी जी टी पायथागोरस दादा. बी सीचा स्क्वेअर इज इक्वल टू ए बीचा स्क्वेअर प्लसमध्ये ए सीचा स्क्वेअर. चलो इसको बोलेंगे इक्वेशन नंबर 4. काय म्हणणार? पुट इन इक्वेशन 4. जर का मी चौथ्या इक्वेशनमध्ये टाकलं तर ए बीचा स्क्वेअर प्लस ए सीचा स्क्वेअरच्या ठिकाणी काय टाकायचं आहे मला? बी सीचा स्क्वेअर टाकायचं आहे. म्हणजे ही व्हॅल्यू मी इथे टाकणार. ओके. तर काय भेटेल मला नवीन इक्वेशन? 4 बी एलचा स्क्वेअर प्लसमध्ये सी एमचा स्क्वेअर इज इक्वल टू 5 आणि याच्या ठिकाणी बी सीचा स्क्वेअर.
आणि हेच तर प्रूव्ह दॅट करायचं होतं मला. काही कोणाला काही शंका? चला समजलंय. चलो आगे क्वेश्चन नंबर 12. चला क्वेश्चन नंबर 12साठी जर आपण बघितलं तर क्वेश्चन नंबर 12 फार सोपा आणि सुटसुटीत दिलेला आहे. 3 मार्काचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 12. पहा आता मी अगोदर डायग्राम काढून घेतो, त्यानंतर आपण प्रॉब्लेमकडे जाऊया. ओके, कारण की डायग्राम अगोदर मस्ट आहे या प्रॉब्लेममध्ये. सम ऑफ द स्क्वेअर ऑफ एडजसेंट साइड ऑफ पैरेललोग्राम. एक पैरेललोग्राम है, पैरेललोग्राम बोलेंगे इसको. चलो इसको बोलेंगे ए, इसको बोलेंगे डी, इसको बोलेंगे सी, इसको बोलेंगे बी, ए बी सी डी बोलेंगे इसको. ये हो गया आपके डायगोनल, दैट इज द ए सी एंड द बी डी. आता काय म्हणतोय बा, सम ऑफ द ॲडजसंट साइड्स, सॉरी सम ऑफ द स्क्वेअर ऑफ ॲडजसंट साइड्स. आता ॲडजसंट साईड कोणते म्हणजे काय, की इथं ॲडजसंट साईड कोणकोणते आहेत, बी सी आणि त्याला डी सी आहे, किंवा काय म्हणणार आपण त्याला ए बी आणि काय तिथे काय ए डी आहे, किंवा ए डी किंवा डी सी, म्हणजे हे अशा पद्धतीने. तर मी ही आणि ही साईड घेतोय, तर ह्या दोन्हीसुद्धा तुम्ही ह्या आणि ह्या घेऊन सुद्धा करू शकता, किंवा ही आणि ही, किंवा ही आणि ही घेऊन म्हणजे सुद्धा तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तर पहिल्यांदा सुरुवातीला काय म्हणतोय, मी डायरेक्ट प्रॉब्लेमला इथे स्टार्ट करतोय. तुम्ही बरोबर क्वेश्चन एकदा वाचून घ्या. सम ऑफ स्क्वेअर ऑफ ॲडजसंट साईड इज इक्वल टू किती आहे रे बाबा, किती दिलेलं आहे, 130 सेंटीमीटर. आणि वन डायगोनल, त्याच्यापैकी एका डायगोनलची लेंथ किती, डायगोनल इज इक्वल टू 14 सेंटीमीटर. ओके, तर इथे मी म्हणतोय सुरुवातीलाच, आता याला म्हणा यम. इथं मी जर का म्हटलं की बी डीला मी 14 घेतोय, ओके, आणि सम ऑफ, तर मी तुम्हाला सांगितलं होतं मी ह्या दोन इथे साईड घेतोय, तर मी काय म्हणणार, ए बीचा स्क्वेअर प्लसमध्ये ए डीचा स्क्वेअर इज इक्वल टू किती आहे, 130 सेंटीमीटर आहे. कशासारखं दिसते रे, तर तुम्ही मसालचं स्क्वेअर सारखं दिसते, नाही ते स्क्वेअर सारखं नाही, ते कुठेतरी अपोलनियसच्या थेरम सारखं दिसते. ओके, तर याला नक्कीच अपोलनियस लागणार आहे, कारण की पुढं पाहूया, बिकॉज वी नो दॅट द डायगोनल ऑफ पॅराग्राम आर बायसेक्ट इच अदर. म्हणजे यम काय, मिड पॉईंट ए सीचा, म्हणजेच मीडियन तयार होऊन राहिली. ओके, तर चलो आगे. आता पुढं जर काय गेलो आपण, तर आपण बी डीला काय म्हटलेलं आहे 14, तर बी डीला 14 आहे म्हटल्यानंतर बी एम 7 आणि एम डीसुद्धा 7, म्हणजे याचा अर्थ काय, एम डी इज इक्वल टू हाफ ऑफ बी डी. कारण काय, डायगोनल ऑफ पॅरेललोग्राम बायसेक्ट इच अदर, लिहिणं पडतंय बाबा, इज इक्वल टू हाफ इंटू बी डी किती आहे 14, गेट कॅन्सल 7, एम डी किती भेटला 7 सेंटीमीटर भेटला. आता मी ह्या दोन साईड घेतलेल्या आहेत, ह्या दोन साईड घेतल्या म्हटल्यानंतर मला ए बी डी नावाचा ट्रायंगल घेणे. नाऊ इन अ ट्रायंगल ए बी डीमध्ये आपण काय बोलणार, ए बी डीमध्ये हा जो ए एम आहे तो बी डीचा मिड पॉईंट नाही का, म्हणजे एम हा कारण की मिड पॉईंट नाही का, तर नक्कीच आहे म्हटल्यानंतर इथे मला ए एम काय भेटला, मिड पॉईंट भेटला. ए एम इज मीडियन कोणत्या ट्रायंगलची, ऑफ ट्रायंगल ए बी डी जी. ओके, मग चला मीडियन भेटली म्हटल्यानंतर बाय अपोलोनियस थेरमनुसार काय म्हणणार, ए बीचा स्क्वेअर प्लस ए डीचा स्क्वेअर, ए बीचा स्क्वेअर प्लस ए डीचा स्क्वेअर इज इक्वल टू काय घेणार रे खाली सांगा बरं, ट्वाईस टाईम ऑफ द मीडियनचा स्क्वेअर, म्हणजे ए एमचा स्क्वेअर प्लसमध्ये त्याच्या अँगलचा, म्हणजे त्याला जो ॲडजस्टंट अँगल येतो म्हणजेच ट्वाईस एम डीचा स्क्वेअर. ओके, आणि याच्यात जर आपण व्हॅल्यू टाकल्या आता पटापट तर काय भेटणार. हां, तर या स्टेपच्या नंतर काय करणार आपण, या स्टेपच्या नंतर दॅट इज द, इथे मला ए बीचा स्क्वेअर प्लस ए डीचा स्क्वेअर मला दिलेला आहे, आणि तो किती दिलेला आहे त्यांनी 130, तर 130 मी टाकून देणार. 130 टाकल्यानंतर मला काय भेटणार पुढं, इथं जर का 130 टाकला, कारण की इतकेची मला व्हॅल्यू 130 दिलेली, इज इक्वल टूमध्ये ट्वाईस टाईम ऑफ द ए एमचा स्क्वेअर प्लसमध्ये ट्वाईस टाईम ऑफ द एम डी, तर एम डी मला किती भेटलेलं आहे 7,
तर 7 भेटलेला इंटूमध्ये 7चा स्क्वेअर. यालाच जर मी पुढं जर का सॉल्व केलं तर 130 इज इक्वल टू ट्वाईस AM चा स्क्वेअर प्लसमध्ये 2 इंटू 49. हा 2 आणि हा 2 मी इकडे बाहेर कॉमन काढू शकतो 130. ओके, इकडच्या साईडला काय उरला 130 इज इक्वल टू 2 मी बाहेर कॉमन काढला AM चा स्क्वेअर प्लसमध्ये किती उरला 49 उरला. हा 2 इकडे गेला 130 विच इज द डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू इकडे काय उरला AM चा स्क्वेअर प्लसमध्ये तर काय उरला प्लसमध्ये 49. हा गेट कॅन्सल झाला. 65 इज इक्वल टू AM चा स्क्वेअर प्लसमध्ये 49. ओके, आणि यालाच जर आपण पुढं जर का मी याला जर का सॉल्व केलं तर काय भेटेल मला, हा जो 65 हा इकडेच राहील 49 इकडे येईल इज इक्वल टू AM चा स्क्वेअर भेटून जाईल मला. इथे जर का मला भेटलं तर काय भेटेल 65 मायनस 49. तर याला जर का सॉल्व केलं तर 65 मायनस 49 म्हणलं तर 16 इज इक्वल टू AM चा स्क्वेअर. दोन्ही साईडला स्क्वेअर रूट जर मी घेतलं काय भेटेल मला 4 इज इक्वल टू AM. म्हणजे AM मला किती भेटला, अरे मला AM किती भेटला 4 जर भेटला म्हटल्यानंतर याचाच कमीत कमी अर्थ काय, मला जर मला AM मला जर का 4 भेटत असेल तर त्याच्यात दुप्पट काय भेटायला पाहिजे मला AC भेटायला पाहिजे. म्हणजे AM इज इक्वल टू, अरे M काय होता मिड पॉईंट, हाफ ऑफ AC होता. तर मला AM मला इथे किती भेटला 4 इज इक्वल टू 1/2 इंटू AC. हा 2 जर का इकडे आला तर काय भेटेल मला 4 इंटू 2 इज इक्वल टू AC. तर म्हणजेच किती भेटला 8 इज इक्वल टू AC. यालाच आपण 8 सेंटीमीटर म्हणू शकतो. तर मला क्वेश्चन नंबर 12चा आन्सर माझ्यासाठी येते की द लेंथ ऑफ अदर डायगोनल ऑफ पॅरालोग्राम इज 8 सेंटीमीटर. किती भेटणार आहे मला 8 सेंटीमीटर भेटणार आहे. ओके, हे म्हणजे की माझ्याकडचं खालचं पेज संपलं होतं म्हणून हे पेज घेतलं. ओके, जर का लिहून घ्यायचं असेल तर टेक दिस स्क्रीनशॉट इथपर्यंत. ओके, चालेल, ठीक आहे. 30 नंबरच्या क्वेश्चनसाठी तो काय म्हणतोय तिथं की इन अ ट्रायंगल ABC, एका ट्रायंगल दिलेला एक ट्रायंगल ABC मध्ये आपल्याला AD इज अ परपेंडिक्युलर टू द BC म्हणतोय, DB इज इक्वल टू थ्राईस टाईम ऑफ द CD म्हणतोय. तर आपल्याला प्रूव्ह दॅट इज द ट्वाईस टाईम इज इक्वल टू ट्वाईस टाईम ऑफ द ABचा स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाईस टाईम ऑफ द ABचा स्क्वेअर इज इक्वल टू काय म्हणतोय ट्वाईस टाईम ऑफ द ACचा स्क्वेअर प्लसमध्ये BCचा स्क्वेअर. डायग्राम मी इकडच्या साईडला आता पटकन इथं काढून घेतो. डायग्राम तुम्हाला सगळ्यांना दिसत असेल वरी स्क्रीनवर. डायग्राम ती अशा पद्धतीत बनेल आपल्याला A स्कोलिंग D B आणि C. ही कंडिशन या एका कंडिशनवर प्रॉब्लेम सॉल्व होतो. ओके, तर सगळ्यात अगोदर आपल्याला काय दिलेले ते बघून घेऊया. प्रूफ, याला प्रूफ म्हणूया. लेट दॅट इज द AD इज अ परपेंडिक्युलर टू द BC. त्यानंतर DB हा 3 टाइम्स आहे CDच्या. मग म्हणणार इन अ ट्रायंगल, सुरुवातीचा कोणता घेता ADB घ्या आणि ADB मध्ये अँगल D इज इक्वल टू 90 हेन्स बाय PGT. याला जर का PGT अप्लाय केला तर ओके, प्रत्येकच वेळेस पूर्ण नाव लिहिणं मी नाही लिहित बसणार, ते तुम्ही लिहून घ्यायचे. तर इथे आपण काय म्हणतो की दॅट इज द ABचा स्क्वेअर इज इक्वल टू काय म्हणू शकतो ADचा स्क्वेअर प्लसमध्ये BDचा स्क्वेअर, बरोबर. हां, तर इथे आपण काय म्हणू शकतो पुढे गेल्यानंतर ABचा स्क्वेअर इज इक्वल टू ADचा स्क्वेअर जसाच्या तसा ठेवा, पण BD, तर इथं BD म्हणजेच काय DB, तर DBच्या ठिकाणी काय टाकू शकतो थ्राईस टाईम ऑफ द CD आणि थ्राईस टाईम ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू ADचा स्क्वेअर प्लसमध्ये 3चा स्क्वेअर 9 आणि CDचा स्क्वेअर याला म्हणणार ABचा स्क्वेअर. आता इथून पुढे गेल्यानंतर याला मी इक्वेशन फर्स्ट म्हणू शकतो. चला, याला इक्वेशन जर का फर्स्ट म्हटलं तर मी सुरुवातीला ADD मी एक घेतला होता त्या, मग यानंतरचा आपण सुरुवातीला जसा ADB घेतला ADB तसाच आता कोणता घेणार ADC घ्या. मग जर मी ADC घेतला इनर ट्रायंगल ADC मध्ये अँगल D कितीचा आहे बाबा 90चा आहे. याला बाय PGT जर अप्लाय केला मी, याला जर का PGT अप्लाय केला तर काय भेटणार मला PGT अप्लाय केला तर
ए सीचा स्क्वेअर इज इक्वल टू दॅट इज द ए डीचा स्क्वेअर प्लसमध्ये सी डीचा स्क्वेअर. मी काय घेतला सी डीचा स्क्वेअर. मग इथे हा सी डीचा स्क्वेअर इकडे नेला काय भेटेल ए सीचा स्क्वेअर मायनसमध्ये सी डीचा स्क्वेअर इज इक्वल टू ए डीचा स्क्वेअर. याला म्हणा इक्वेशन नंबर सेकंड. जर मी इक्वेशन नंबर फर्स्टमध्ये ए डीची व्हॅल्यू ही जर का टाकली तर मला काय भेटेल, मी काय म्हणणार पुट इन इक्वेशन फर्स्टमध्ये जर टाकली तर मला भेटेल ए बीचा स्क्वेअर हा इथलचा ए बीचा स्क्वेअर इज इक्वल टू ए डीच्या ठिकाणी मला ही व्हॅल्यू टाकायची आहे ए सीचा स्क्वेअर मायनसमध्ये सी डीचा स्क्वेअर. ए डीच्या ठिकाणी ही व्हॅल्यू टाकली, पुढं प्लसमध्ये 9 सी डीचा स्क्वेअर आहे. ओके, तर इथपर्यंत कोणाला काही शंका नसेलच. आता जर यालाच आपण पुढं सॉल्व केलं तर ए सीचा स्क्वेअर एक सी डीचा स्क्वेअर 9 सी डीचा स्क्वेअरमधून गेला, प्लसचं इथं कमीत कमी चिन्ह लागेल, दॅट इज द 8 सी डीचा स्क्वेअर भेटेल. हे समजून घ्या, एक सी डीचा स्क्वेअर 9 सी डीच्या स्क्वेअरमधून गेला, मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं म्हणजे उरला किती 8 सी डीचा स्क्वेअर. ए बीचा स्क्वेअर इज इक्वल टू ए सीचा स्क्वेअर प्लसमध्ये 8 सी डीचा स्क्वेअर. तर पहा पुढे, तर पुढे गेल्यानंतर इथपर्यंत आपण इथे कमी किंवा आलेलो आहे. तर पुढे गेल्यानंतर काय भेटेल मला इथे, पण मला बी सी म्हणजेच काय भेटलेलं आहे, बी सी म्हणजे काय सी डी प्लस दॅट इज द डी बी. सी डी प्लस काय डी बी. तर बी सी इज इक्वल टू सी डी प्लसमध्ये, पण डी बी म्हणजे काय, तर डी बी म्हणजे आपला आहे थ्राईस टाईम ऑफ द सी डी. म्हणजेच काय हा सी डी ना हा सी डी म्हणजे किती झाला 4 टाईम ऑफ द सी डी. हा इकडं बी सी भेटला मला. तर इथे आता एक गोष्ट समजून घेण्यासारखी की जर मी हा 4 इकडच्या साईडला नेला तर बी सी अपॉन 4 तर मला किती भेटेल बी सी अपॉन 4 इज इक्वल टू सी डी. आणि जर का हीच व्हॅल्यू मी जर इक्वेशन नंबर याला म्हणूया की सपोज इक्वेशन नंबर 3 म्हणूया याला. ओके, जर मी याच्यात टाकली तर कशी व्हॅल्यू टाकायची सी डीची, तर मला काय भेटेल पुट इन इक्वेशन नंबर 3 मध्ये जर टाकली तर मला भेटेल ए बीचा स्क्वेअर इज इक्वल टू दॅट इज द ए सीचा स्क्वेअर प्लसमध्ये 8 टाइम्स इंटू सी डी. सी डीची तर इथं सी डीची व्हॅल्यू किती आली बी सी अपॉन 4 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आणि यालाच जर पुढं मी सॉल्व केलं तर मला काय भेटेल ए सीचा स्क्वेअर प्लसमध्ये 8 इंटू बी सीचा स्क्वेअर अपॉनमध्ये 4चा स्क्वेअर 16. याला पुढं जर का सॉल्व केलं तर ए सीचा स्क्वेअर प्लसमध्ये इथे मी काय म्हणू शकतो हा काय होईल गेट कॅन्सल दॅट इज द इथे किती उडेल 2. म्हणजे बी सीचा स्क्वेअर डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू ए बीचा स्क्वेअर. ही स्टेप मी इकडच्या साईडला लिहून पटकन इथं घेतो आहे. जर इकडच्या साईडला जर मी स्टेप लिहून घेतली तर मला काय भेटेल बा ही स्टेप इकडच्या साईडला दॅट इज द ए बीचा स्क्वेअर इज इक्वल टू ए सीचा स्क्वेअर प्लसमध्ये बी सीचा स्क्वेअर अपॉनमध्ये 2. आता इथपर्यंत आपण आलेलो आहे बरोबर. तर ए बीचा स्क्वेअर इज इक्वल टू ए सीचा स्क्वेअर प्लसमध्ये बी सीचा स्क्वेअर. आता याला दोन्ही साईडला जर मी 2ने मल्टिप्लाय केलं तर काय भेटेल मला मल्टिप्लाय बोथ साईड बाय 2. तर मला काय भेटेल 2 इंटू ए बीचा स्क्वेअर इज इक्वल टू 2 इन अ ब्रॅकेट ए सीचा स्क्वेअर प्लसमध्ये बी सीचा स्क्वेअर अपॉन 2 ट्वाईस टाईम ऑफ द ए बीचा स्क्वेअर इज इक्वल टू हा 2 याला मल्टिप्लाय होईल ट्वाईस इंटू ए सीचा स्क्वेअर प्लसमध्ये हा 2 आणि हा 2 गेट कॅन्सल म्हणजे बी सीचा स्क्वेअर. आणि हेच तर पुढं दॅट करायचं होतं आपल्याला हेच तर इकडच्या साईडला पुढं दॅट करायचं होतं. चेकआउट करून घ्या. ओके, चला याच्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. नेक्स्ट प्रॉब्लेमकडे जाऊया आपण. जर का नेक्स्ट प्रॉब्लेमकडे गेलो तो क्वेश्चन नंबर आपल्याला भेटतोय 14 नंबरचा क्वेश्चन. तर 14 नंबरच्या क्वेश्चनमध्ये म्हणतोय की इन ॲन आयसोस्केल ट्रायंगल द लेंथ ऑफ द कॉन्ग्रुएंट साइड इज 13 सेंटीमीटर अँड इट्स बेस इज 10 सेंटीमीटर. फाइंड द डिस्टन्स बिटवीन द व्हर्टेक्स अपोजिट टू द बेस अँड इट्स सेंट्रॉइड. तर इथे एक समजून घेण्याजोगतं आहे. इथे मी काय म्हणणार पहा की सुरुवातीला एक डायग्राम काढून घेतोय. डायग्राम जर का काढली तर मला अशा पद्धतीत भेटेल. याला हा झाला तुमचा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल कोणता दिलेला आहे आयसोस्केल ट्रायंगल दिलेला आहे. याला मी पी म्हणतोय, याला मी क्यू म्हणतोय, याला मी आर म्हणतोय बरोबर. याला पुढे जर का सॉल्व करण्याचा प्रयत्न केला तर काय भेटेल बा इथून एक सेंट्रॉइड दिलेला आहे जी आणि इथून खाली एक थोडंफार कन्स्ट्रक्शन करूया. याला काय म्हणूया एक्स म्हणूया. आता इथे सुरुवातीला आपल्याला काय काढायचं आहे बा सगळ्यात अगोदर काढायचं काय पा की मला इथून ते इथपर्यंत म्हणजे व्हॅल्यू काढायची म्हणजे पी जीची व्हॅल्यू काढायची. मला किती मला काढायची पी जीची व्हॅल्यू काढायची. तो सो लेट म्हणून काय म्हणतोय की ट्रायंगल पी क्यू आर इज आयसोस्केल ट्रायंगल आहे. तो काय आयसोस्केल ट्रायंगल आहे. जी इज अ सेंट्रॉइड काय आहे तो सेंट्रॉइड.
जितका पी क्यू आहे तितका आपलं जितका पी क्यू तितकाच काय पी आर आहे, कारण की आयसोस्केल आहे. आयसोस्केलच्या 2 साईड्स इक्वल असतात, मी ते घेऊन टाकल्या. क्यू आर बेस घेतला, क्यू आर बेसची व्हॅल्यू 10 सेंटीमीटर दिलेली, मी नाही त्यानं दिलेली. तर आपल्याला पी जी काढायचं आहे, पी जी किती असेल. सो द लेट म्हणून मी स्टार्ट करणार. लेट काय भेटणार मला, लेट दॅट इज द ट्रायंगल पी क्यू आरमध्ये यक्स इज अ मिड पॉईंट. अरे यक्स काय मिड पॉईंट. आता मी डायरेक्ट नाही घेऊन राहिलो, कारण काय पी एक्स काय झाली त्याची मीडियन आहे, म्हणून तो मिड पॉईंट आहे कशाचा, क्यू आरचा आहे. म्हणजे याचा अर्थ कमीत कमी असा घेऊ शकतो आपण, एक जर मिड पॉईंट असेल क्यू आरचा तर एक्स आर इज इक्वल टू हाफ ऑफ क्यू आर इज इक्वल टू हाफ इंटू क्यू आरची व्हॅल्यू 10 आहे. गेट गेट कॅन्सल म्हणजे 5 सेंटीमीटर भेटला. काय भेटला, एक्स आर इज इक्वल टू किती भेटला, 5 सेंटीमीटर भेटला. बरोबर. इथून पुढं परत जर का गेलो आपण तर एक्स आर 5 सेंटीमीटर भेटलेला आहे. त्याच्या पुढे चला, पुढे गेल्यानंतर आता बोलूया इनर ट्रायंगल पी क्यू आरबद्दल. तर पी क्यू आरला सेगमेंट पी एक्स काय रे बाबा, पी एक्स इज अ मीडियन आहे. म्हटल्यानंतर मीडियन म्हटल्यानंतर बाय काय म्हणणार, अपोलोनियस थेरम इथं जर का लावला तर मला भेटणार अपोलोनियस थेरमच्या नुसार. इथं अपोलोनियस थेरम लावला काय भेटणार, पी क्यूचा स्क्वेअर प्लस पी आरचा स्क्वेअर. पी क्यूचा स्क्वेअर प्लस पी आरचा स्क्वेअर ट्वाईस टाईम ऑफ द मीडियनचा स्क्वेअर. मीडियन कोणती, पी एक्सचा स्क्वेअर प्लसमध्ये ट्वाईस टाईम ऑफ द एक्स आरचा स्क्वेअर. पी क्यूची आणि पी आरची व्हॅल्यू 13 आहे, द्या टाकून याच्यामध्ये. 13चा स्क्वेअर प्लसमध्ये 13चा स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाईस टाईम ऑफ द पी एक्स काढायचं आहे जसाच्या तसा 2 इंटू एक्स आर. तर एक्स आर किती आहे 5 ब्रॅकेटचा स्क्वेअर. 13चा स्क्वेअर प्लस 13चा स्क्वेअर इंटू ट्वाईस टाईम ऑफ द 13चा स्क्वेअर. मी या स्टेपला असं लिहू शकतो ना, 13चा स्क्वेअर प्लस 13चा स्क्वेअर म्हणजे ट्वाईस टाईम ऑफ द 13चा स्क्वेअर इज इक्वल टू हा 2 आणि हा 2 बाहेर काढतो, आत किती उरला पी एक्सचा स्क्वेअर. 5चा स्क्वेअर किती भेटला 25. पाहिजे ही स्टेप समजून घ्या. 13चा स्क्वेअर प्लस 13चा स्क्वेअर म्हणजे ट्वाईस टाईम ऑफ द 13चा स्क्वेअर. हा 2 आणि हा 2 बाहेर काढला कॉमन, आत काय उरलं पी एक्सचा स्क्वेअर प्लसमध्ये 5चा स्क्वेअर 25. हा 2 आणि हा 2 गेट कॅन्सल झाला, कारण की हा इकडं आल्यानंतर 13चा स्क्वेअर 169 इज इक्वल टू इकडं काय उरला पी एक्सचा स्क्वेअर प्लसमध्ये 25. हा 25 इकडं आला 169 मायनस 25 इज इक्वल टू पी एक्सचा स्क्वेअर. यालाच पुढं जर का सॉल्व केलं तर 169मधून 25 गेले 144 रिमेनिंग पी एक्सचा स्क्वेअर. टेकिंग स्क्वेअर रूट टू द बोथ साईड मला काय भेटणार आहे 12 इज इक्वल टू पी एक्स. तर पी एक्स किती भेटला मला 12 भेटला. किती भेटला 12. हा जर का मला इथं जर का 12 भेटत असेल तर यालाच पुढं जर का सॉल्व केलं, पण मला माहिती आहे मी थोडं जरा इकडच्या पेजवर जातो आहे आता. हा जो सेंट्रॉइड आहे, सेंट्रॉइड काय करतो की द सेंट्रॉइड डिवाइड द मीडियन इन 2:1. इथं अगोदर मी याचा तुम्हाला रेशो एकदा लिहून देतो बा. इथं जर आपण घेतला पी जी तर पी जी अपॉन जी एक्स जर घेतला तर तो काय करतो 2:1मध्ये त्याला काय करतो डिवाइड करतो. तो म्हणजे तो काय करतो त्याला डिवाइड करतो. आता तुम्ही बाकीचं डायग्राममध्ये येता चेकआउट करून घ्या. मी इथं पुढं लिहिणार we know that the centroid divides median in the ratio of 2:1. तर इकडच्या साईडला मला काय भेटलेलं आहे इकडच्या साईडला तर पी जी अपॉन जी एक्स. तर पी जी अपॉन जी एक्स मी इथे पटकन लिहून घेतो. पी जी अपॉन जी एक्स इज इक्वल टू 2:1. तिथं मी काय म्हणणार की पी जी अपॉन जी एक्स इज इक्वल 2:1. आणि याला जर का इन्व्हर्टेंडो लावलात काय भेटेल जी एक्स अपॉन पी जी इज इक्वल टू 1/2 बाय इन्व्हर्टेंडो. आता याला परत कंपोनेंटो लावूया. जी एक्स प्लस पी जी अपॉनमध्ये पी जी इज इक्वल टू इथे आपण काय म्हणणार परत 1+2 अपॉनमध्ये 2 बाय कंपोनेंटो. आता कंपोनेंटो डिव्हिडेंडो काय असते ते मागच्या वर्षीचे पुस्तकं उकला आपल्याला वीचे आणि त्याच्यामध्ये बघून घ्या. ओके, परत सांगत बसणार नाही मी, कारण की थोडंफार तुम्हालाही काहीतरी काम लागेल. बरोबर ना. फास्ट नाही होऊन राहिलं, प्रॉब्लेम सोपे आहेत म्हणून घेऊन राहिलो. ओके, सगळा प्रॉब्लेम सेट घेऊन परत हॉट्स घ्यायचे म्हणताय ना, तर मग हा स्पीड मॅच करायला शिका. ओके, आता जी एक्स प्लस पी जी म्हणजे काय होतं बा, आता परत येतं डायग्रामकडे चला.
इथे काय म्हणणार जी एक्स प्लस पी जी म्हणजे काय, जी एक्स प्लस पी जी म्हणजे काय, पी जी प्लस जी एक्स म्हणजे काय, पी एक्स. म्हणून मी काय म्हणणार पी एक्स अपॉन दॅट इज द पी जी इज इक्वल टू 3/2. बट बाबा तू आत्ताच काय काढला, पी एक्स काढला, पी एक्स मला इथे किती भेटला 12, दे टाकून त्याच्यामध्ये. पी एक्स किती भेटला 12 अपॉन पी जी इज इक्वल टू 3/2. चला करा क्रॉस मल्टिप्लिकेशन, पी जी इंटू 3 इज इक्वल टू 12 इंटू 2, पी जी इंटू 3 इज इक्वल टू 12 इंटू 2 24, पी जी इज इक्वल टू 24 डिवाइड बाय 3, 24 डिवाइड बाय 3 किती होईल, दॅट इज द काय 8चा त्याला भाग जाईल किंवा 8ने त्याला डिवाइड होईल. जर का 8ने डिवाइड, जर का त्याला आपण 8ने जर का डिवाइड केलं तर मला भेटून जाईल आन्सर, म्हणजे 8 सेंटीमीटर. तर पी जी किती भेटला मला 8 सेंटीमीटर भेटलेला आहे. ओके, तर आजचा पाठ आपण इथेच संपवतो आहे, कारण की जवळपास काही एका तासाच्या वर व्हिडिओ गेलेला आहे. पुढचे जे प्रॉब्लेम लागलेले ते पुढचा प्रॉब्लेम आपला 15, 16, 17 आणि 18. तर हे 4 प्रॉब्लेम मी नेक्स्ट पार्टमध्ये टाकीन. आतापर्यंत आपण प्रॉब्लेम सेटचे 2 पार्ट कमी बघितलेले, हा पार्ट थोडा मोठा झाला. थर्ड पार्टमध्ये फक्त 4 प्रॉब्लेम आहेत आणि काही माझ्याकडून तुम्हाला कुठेतरी एक्स्ट्रा प्रॅक्टिस म्हणून तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम देईल. ओके, तर काय पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह आपले प्रॉब्लेम सेटचे 4 प्रॉब्लेम घेऊन. तोपर्यंत गुड बाय.